नागपुरात आज मारबत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे आणि थोड्या वेळानंतर काळ्या आणि पिवळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती काढली जाईल। आणि सध्या आम्ही नागपूरच्या मस्कासात परिसरात आहोत आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता काळ्या मारबतची प्रतिमा जी आहे ती लोकांकडून तयार करण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळानंतर या ठिकाणी विधिवत पूजन केलं जाईल आणि त्याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल। 1881 पासून नागपूरच्या मस्कासात परिसरातून काळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती काढली जात आहे। बाकाबाई नावाच्या एका महिलेने त्या काळामध्ये इंग्रजांशी हातमिळवणी केली होती आणि त्यामुळे भारतीयांचं काही नुकसान झालेलं होतं। त्यामुळे बाकाबाईचा निषेध करण्यासाठी तेव्हापासून काळ्या मारबतीची परंपरा जी आहे ती अखंडपणे सुरू आहे। स्वातंत्र्यानंतर मात्र याच्यामध्ये परिवर्तन झाला आणि समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा आहेत, रोगराई आहेत ती दूर व्हावी, लोकांचं एकत्रीकरण काही मुद्द्यांवर व्हावं यासाठी स्वातंत्र्यानंतर ही परंपरा जी आहे ती अखंडपणे सुरू आहे। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा निर्बंधांचं पालन करून ही जी मिरवणूक आहे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत का होईना तेव्हाही परंपरा पाळली गेलेली होती। थोड्या वेळानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल, त्याच्यापूर्वी नागपूरकर मोठ्या संख्येने काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि लोकांची अशी श्रद्धा आहे की मारबतचं दर्शन आजच्या दिवशी घेतल्यानंतर त्यांच्या जीवनातील जे संकट आहेत, रोगराई आहे, इडापिडा आहे, सोबतच समाजातील अनिष्ट चालीरीती जी आहेत त्या दूर होतात आणि त्यामुळे लहान मुलांना खास करून मारबतच्या प्रतिमेचा स्पर्श घडवण्यासाठी लोक या ठिकाणी येतात, मिरवणुकीचं दर्शन घेतात। मस्कासात परिसरातून काळ्या मारबतीची मिरवणूक निघेल आणि सोबतच जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळ्या मारबतीची मिरवणूक निघेल आणि जवळच्याच एका चौकावर दोन्ही मिरवणूक एकत्रित येतात तेव्हा हजारोंच्या संख्येने नागपूरकर त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तोच विराट स्वरूप या मारबत उत्सवाचा आजही आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि थोड्या वेळानंतर या मिरवणुकीला सुरुवात होईल। तत्पूर्वी नागपूरकर काळ्या आणि पिवळ्या मारबतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दोन्ही ठिकाणी पोहोचत आहेत। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।